अश्वरूढाय विद्महे श्री म्हाळसा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात। शिवशक्ती विद्महे श्री मार्तंड भैरवाय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात। महाराष्ट्रामध्ये अनेक देवी देवतांची आराधना केली जाते। यामध्ये तुळजापूरची अंबाबाई, कोल्हापूरची महालक्ष्मी, डोंगरचा ज्योतिबा, वीरचा म्हस्कोबा, पाली जेजुरीचा खंडोबा आदी दैवतांना जनमानसाच्या हृदयात मानाचे स्थान आहे। महाराष्ट्रात प्रत्येक घरोघरी कुलस्वामी आणि कुलस्वामिनीची पूजा मनोभावे केली जाते। बहुजन समाजामध्ये लोकप्रिय असणारा पाली जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातही श्री खंडोबाची स्थाने आढळतात। खंडोबा हे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय दैवत मानले जाते। श्री खंडोबा हा देव ब्राह्मणांपासून ते अस्पृश्यांपर्यंत एवढेच नव्हे तर कडव्या धर्माभिमानी मुसलमानांनाही प्रिय असणारा, श्रद्धा आणि भक्तीने पूजिला जाणारा आणि मोठ्या संख्येनं बहुविध जमातीत कुलदैवत म्हणून मानला गेलेला खंडोबा अथवा मल्हारी मार्तंड हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याचे दिसून येते। पंढरीचा विठुराया हा मूळचा कानडी देव असून महाराष्ट्राने त्याला पूर्णत्वाने आपलासा केला। तसाच मल्हारी हा देव देखील मूळचा कर्नाटकातील मैलार देव, पण तो महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी इतका एकरूप होऊन गेला की त्याचे कानडीपण ध्यानीही येत नाही। वास्तविक हा धनगरांचा देव, परंतु ब्राह्मणांपासून बहुजन समाजापर्यंत आपले कुलदैवत म्हणून खंडोबा भक्तांच्या अंतःकरणात पूजला गेला। श्री खंडोबा देवाची 11 स्थाने प्रमुख म्हणून गणली जातात। त्यापैकी 6 स्थाने महाराष्ट्रात असून 5 स्थाने कर्नाटकात आहेत। महाराष्ट्रात असणारी स्थाने म्हणजे कडे पठार जेजुरी, नीमगाव दावडी पुणे जिल्हा, शेंगूड अहमदनगर, सातारे औरंगाबाद, नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद, पालपेंबर उत्तर सातारा ही 6 तीर्थे महाराष्ट्रात असून कर्नाटकात मंगसुळी बेळगाव, मैलारलिंग धारवाड, देवरगुड्डू अथवा मैलार देवरगुड्डू धारवाड, मैलार मणमैलार बळ्ळारी आणि 5वे मैलारपूर बिदर अशी कर्नाटकात खंडोबाची 5 तीर्थे आहेत। परंतु या 11 तीर्थात पाली आणि जेजुरी या 2 स्थानांना विशेष महत्त्व दिल्याचे आढळून येते। जेजुरी हे मूळ स्थान म्हणून आणि पालपेंबरला श्री खंडोबाचे लग्न लावले जाते, म्हणून पाली या तीर्थाला विशेष महत्त्व दिले आहे। सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात तारळा नदीच्या तीरी पालपेंबर हे गाव वसलेले असून या गावची लोकसंख्या जवळजवळ 7 ते 8 हजार आहे। कराड सातारा या हमरस्त्यावर काशीळ हे गाव आहे। या गावापासून पश्चिमेस 5 किलोमीटर अंतरावर पालपेंबर हे खंडोबाचे तीर्थ आहे। रम्य निसर्ग, सह्याद्रीचे उंच उंच डोंगर या तीर्थाची शोभा वाढवताना आपणास दिसून येईल। दोन्ही रस्त्याच्या कडेला उभे असणारे विशाल वटवृक्ष आपले बाहू पसरून अभ्यागतांचे स्वागत करताना आपणास दिसून येतात। सावरघरच्या डोंगरातून उगम पावलेली तारळा नदी श्री खंडोबा आणि देवी म्हाळसाईचे चरणस्पर्श करून पुढे वाहताना दिसते। पावसाळ्यात ही तारळा नदी तुडुंब वाहत असते। तिच्या अवतीभोवतीची हिरवी गर्द झाडी मनाला मोहून टाकतात। उगवत्या सूर्याची किरणे श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीचे दर्शन घेऊन तारळा नदीच्या पाण्यावर पडताच पालपेंबर हे गाव जणू सोन्याची नगरी भासू लागते। दुपारच्या प्रहरी वाहणारा शीतल वारा मनावर भक्तिभावाचा ठसा उमटवतो। या तारळा नदीत स्नान केल्यानंतर मनुष्य भयमुक्त
आणि पापमुक्त होतो, असा येथे येणाऱ्या भाविकांचा दृढ विश्वास आहे. तारळा नदीचे थंडगार तीर्थ जीवाला सुखमय करून टाकते. हिरव्या गर्द झाडीतून इकडून तिकडे भरारी मारणारे पक्षी हेही जणू सदानंदाचा येळकोट मंजूळ स्वरात गात आहेत असे भासू लागते. भक्तगण जेव्हा खंडोबाच्या दर्शनासाठी जातो तेव्हा सारा वाल्मिकी प्रदेश अभ्यागतांचे स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम असे म्हणताना दिसतो. सायंकाळी सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळचा देखावा तर मनावर भक्तिभावाचा ठसा उमटवून म्हणू लागतो, सदानंदाचा येळकोट घे, मल्हारीचा येळकोट घे, शिव मल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार. सारे वातावरण भक्तिमय होताना आपणास दिसून येईल. पालपेंबरच्या पश्चिम दिशेस इंजाबाईचा डोंगर दिसतो. येथे खंडोबा देवाची बहीण इंजाबाई हिचे स्थान आहे. श्री मल्हारी आणि देवी म्हाळसाईचे मंदिर हे हेमाडपंथी असून इसवी सन 1111 संताजी आणि धनाजी यांनी हे मंदिर बांधल्याचा दाखला आढळून येतो. पालपेंबर हे खंडोबाचे स्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पूर्वी पाली गावी गवळ्यांची वस्ती होती. त्या गवळी वस्तीमध्ये पालाई नावाची गवळण राहत होती. ही गवळण गायी राखून गायीच्या दुधावरती आपला उदरनिर्वाह करीत असे. पालपेंबरच्या पूर्व दिशेला असणाऱ्या समनामीरच्या डोंगरावर आपल्या गायी चारण्यासाठी ती जात असे. या समनामीरच्या उंच डोंगरावर शंकराचे स्थान आहे. त्याला शंभूघळ असे म्हणतात. गायी चारावयास गेल्यानंतर ती रोज नित्य नेमानं शंकराची पूजा अर्चा करीत असे. न चुकता रोज पिंडीवर बेल वाहून त्याचं नामस्मरण करीत असे. अशी बरेच वर्षे तिने शंकराची सेवा केली. ती वयाने वृद्ध होत चालली होती. तेव्हा तिच्या मनी एकदा प्रश्न पडला की माझ्या अंगी आता त्राण उरलेला नाही. हा डोंगर चढणे आपणास जमणार नाही. तेव्हा इथून पुढे मी शंकराची पूजा अर्चा कशी करणार? हा प्रश्न तिच्या मनाला सारखा भेडसावत होता. तेव्हा तिने शंकरास कोडे घातले की देवा, माझ्या अंगी आता त्राण उरलेला नाही. तेव्हा तुझा डोंगर चढून कशी तुझी सेवा करू? असे सांगून पालाई गवळण आपल्या गायी घेऊन घरी निघून गेली आणि रात्री जेवणखाण आटपून ती झोपी गेली. पालाई गवळणीची भक्ती पाहून श्री शंकर त्याच रात्री तिच्या स्वप्नी जाऊन सांगू लागले, पालाई, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. माझी सेवा तुझ्या हातून रोज घडावी म्हणून मी तुझ्या गावी येत आहे. उद्या तुझी काळी कपिला गाय ज्या ठिकाणी दुधाच्या धारा सोडेल त्या जागेत माझी पिंड तुला सापडेल. असा दृष्टांत देऊन श्री शंकर अदृश्य झाले. पालाई गवळणीला जाग आली तेव्हा तिने ही गोष्ट गावकरी मंडळींना सांगितली. तिच्या गायीनं पेंबर येथे दुधाच्या धारा सोडून पिंडीची जागा दाखवली तेव्हा गावकरी ती जागा खणू लागले. परंतु पिंड काही त्यांच्या हाती लागेना. पालाई गवळणीनं सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. ती शंकराची आराधना करू लागली. खणकाम चालूच होते. श्री शंकराने पालाई गवळणीला दृष्टांत दिलेला दिवस होता चंपाषष्ठीचा. त्या दिवसापासून जवळजवळ 6 दिवस खणकाम चालूच होते. पालाई गवळण शंकराची आराधना करीत होती. तिने शंकरास कोडे घातले की जोपर्यंत तुझे मला दर्शन होणार नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. प्राण त्यागावा लागला तरी त्यागीन. पालाई गवळणीची ही कठोर प्रतिज्ञा पाहून श्री शंकरानं आणि पार्वतीने खणता खणता लिंगरूपी दर्शन दिले. त्या मातीमध्ये गावकऱ्यांना आणि पालाई गवळणीला 2 लिंगे सापडली. शंकराने पालाईला दर्शन दिले तेव्हा पालाई गवळणीनं वर मागून घेतला की देवा, तुझ्या चरणाजवळ मला जागा दे. असे म्हणताच शंकराने तिला सांगितले
की भक्तगण जेव्हा माझ्या दर्शनासाठी येतील तेव्हा पहिले तुझे दर्शन घेतील आणि मगच माझ्या दर्शनाला येतील. असे सांगून पिंडरूपी शंकर तेथेच राहिले. मंदिराचे काम सुरू झाले. थोड्याच दिवसात पालाई गवळणीला देवाज्ञा झाली. तेव्हा गावकऱ्यांनी मंदिराच्या उंबरठ्याच्या खाली पालाईची समाधी बांधली. भक्तगण प्रथम त्या उंबरठ्याचे दर्शन घेऊन मग खंडोबाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतात. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे आणि म्हाळसा ही पार्वती अवतार आहे. पाली येथील श्री खंडोबा आणि म्हाळसा देवी मंदिर संताजी आणि धनाजी यांनी बांधले असा आपल्याला दाखला आढळून येतो. पुढे पाली या तीर्थाला लांब लांबून भक्तगण दर्शनासाठी येऊ लागले. हे नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्धीला आले. पाली या गावी श्री खंडोबा आणि म्हाळसा देवी यांचे प्रतिवर्षी लग्न लावण्यात येते. त्याची एक कथा अशी आहे. म्हाळसा ही मल्हारी मार्तंड भैरवाची पत्नी. म्हाळसेच्या सानिध्यामुळे त्याला म्हाळसा कांत या नावानेही संबोधले जाते. जनश्रद्धेनुसार म्हाळसा हा मोहिनीचा अवतार समजला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूने मोहिनी अवतार धारण करून दैत्याला मोहवले. त्यावेळचे मोहिनीचे उन्मत्त लावण्य पाहून शिव तिच्यावर भाळला आणि तो तिच्या मागे धावू लागला. ही कथा श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंधात आलेली आहे. जनश्रद्धेनं या कथेचा धागा पुढे चालू ठेवला. शिवाची अतृप्त इच्छा पुरी करण्यासाठी मोहिनीने शिवास असे आश्वासन दिले की तू पुढे जेव्हा मार्तंड भैरव रूपानं अवतार घेशील तेव्हा मी म्हाळसा या नावानं अवतरून तुझी इच्छा पूर्ण करीन. असे सांगून श्री विष्णूंनी मोहिनी रूपाचे एका ज्योतीमध्ये रूपांतर करून ती ज्योत पार्वती मातेमध्ये विलीन केली. त्या तेजस्वी ज्योतीला महालया शक्ती असे नाव दिले. मार्तंड भैरव अवतारामध्ये आदिमाया शक्तीने महालसिकेचा अवतार धारण केला. पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन म्हाळसाबाई हे नाव रूढ झाले. नेवासे नावाच्या गावात तिमशेट नावाचा एक वाणी राहत होता. तो खूप श्रीमंत होता. धनदौलत सारे ऐश्वर्य त्याच्या पायाशी लोळत होते. परंतु पोटी संतान नसल्यामुळे तो दुःखी होता. तो आणि त्याची पत्नी सदा चिंताग्रस्त होती. तिमशेट वाणी हा शंकराची रोज नित्यनेमानं पूजा अर्चा भक्ती करीत असे. श्री शंकराच्या सांगण्यावरून पार्वती मातेने तिमशेट वाण्याच्या घरी जन्म घेण्याचे ठरवले. एके दिवशी तिमशेट वाण्याला आपल्या दारात लहान मूल रडत असलेले दिसले. त्याने ती उचलून घरात आणले. तेव्हा विजेचा कडकडाट होऊन आकाशवाणी झाली, तुझ्या घरी आलेले मूल दुसरे तिसरे कोणी नसून जगत जननी पार्वती माता आहे. ही आकाशवाणी ऐकून तिमशेट वाण्याला आणि त्याच्या पत्नीला आनंद झाला. त्यांनी त्या मुलीचे नाव म्हाळसा असे ठेवले. दिवसा मागून दिवस जात होते. म्हाळसा मोठी झाली. तेव्हा तिमशेट वाण्याला तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. तेव्हा म्हाळसाने तिमशेट वाण्याला सांगितले, श्री शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आहे. तेव्हा ते स्वतःहून तुमच्याकडे मला मागणी घालतील. आपण काळजी करू नये. काही दिवसांनी श्री खंडोबाने तिमशेट वाण्याच्या स्वप्नात जाऊन सांगितले की तू तुझ्या मुलीला घेऊन पाली या गावी ये. योग्य वेळी मी तुझ्या मुलीशी लग्न करीन. असा दृष्टांत देऊन खंडोबा अदृश्य झाले. स्वप्नात सांगितल्याप्रमाणे लग्नाची सर्व तयारी करून तिमशेट वाणी म्हाळसासह पाली गावी आले. विवाहाची सर्व तयारी झाली. मार्तंड भैरवही आपल्या सप्तकोटी गणांसह पालीला आले. मार्तंड भैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पाली येथे पार पडला. म्हणून प्रतिवर्षी पाली येथे पौष शुद्ध 15ला मार्तंड भैरव आणि म्हाळसा देवी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावण्यात येतो.
हा लग्न सोहळा पाहण्यासारखा असतो. लग्न सोहळा पाहून डोळ्याचे पारणे न फिटले तर नवलच. या लग्न सोहळ्यासाठी अनेक गावच्या बैलगाड्या आलेल्या असतात. बैलगाड्यांना बैलगाडा असे म्हटले जाते. शिवणी, करवडी, वाघेरी, कराड, उमरज, चाफळ, पाली वगैरे गावाचे गाडे लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असतात. शिवणीचा गाडा याला पहिला मान असतो. करवडीचा 12 बैलांचा गाडा असतो. या गाड्याला करवलीचा मान दिला जातो. कराड येथून बाचलकरांचा गाडा येतो. पाली येथे शिवाजी बुवांचा गाडा असतो. या गाड्यांप्रमाणेच अनेक गावाहून सासण काट्याही आलेल्या असतात. पवारांच्या काठीला पहिला मान असतो. ढोर समाजाच्या काठीला दुसरा मान असतो. त्याचप्रमाणे लिमगोवा, नेहरवाडी आणि अन्य ठिकाणच्याही काठ्या असतात. कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडाही उपस्थित असतो. सारे वातावरण भक्तिमय होऊन गेलेले असते. लग्न सोहळ्यासाठी भक्तगणांची रीग वाढत चाललेली असते. सदानंदाचा येळकोट घे, मल्हारीचा येळकोट घे, मार्तंडाचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार. सारे रान पिवळ्या भंडाराने पिवळे झालेले असते. या दिवशी तलवार, भाले, काट्या, कुराडी, ढालपट्टा आणि हंटराचे खेळ आपणास पाहावयास मिळतात. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबाला भाविक भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलतात. मल्हारी मार्तंड खऱ्या भक्ताचे रक्षण करतो आणि त्यांच्या नवसाला देव पावतो. त्यावेळी भंडार खोबऱ्याची उधळण करून सदानंदाचा येळकोट घे, मल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार या गर्जनेनं सारा परिसर दुमदुमून जातो. कुणी जागरण गोंधळ घालतात तर कुणी लंगर तोडतात. सारे वातावरण भक्तिमय होऊन जाते. लग्न सोहळ्याला बैलगाडे, हत्ती सजवले जातात. हत्तीच्या अंबराईतून देवाची वरात निघते म्हणून हत्ती सजवला जातो. हत्ती भोवती छत्र्या, अब्दागिरी फुलाने सजवलेल्या दिसतात. खंडोबाची बहीण इंजाबाई ही लग्ना दिवशी करवली म्हणून उपस्थित असते. ही मानापानाची बहीण इंजाबाई मानपान घेतल्याशिवाय लग्नाला जात नाही, तेव्हा तिला मान दिला जातो. देवाला पाहण्यासाठी न्हावी समाज आरसे घेऊन येतात, हा त्यांचा मान आहे. देवाला लग्नाला नेण्यासाठी हत्तीवर बसून श्रीमंत देवराज दादा पाटील हे येतात. देवळातून देव श्रीमंत देवराज दादा पाटील यांच्या पोटाला बांधून कासवापर्यंत घेऊन येतात. यावेळी देवाला हात लावणे आणि हात लावून त्याचे दर्शन घेणे हे भाग्याचे समजले जाते. म्हणून भक्तगणांची धडपड चालू असते. देव कासवाजवळ आल्यानंतर देवाला पालखीत बसवण्यात येते. पालखी देवाला घेऊन मोठ्या उंबरठ्याजवळ येताच पालखीच्या शिडावर उंबरठ्याजवळ बकऱ्याचा बळी देतात. हा मान पाली गावच्या मातंग समाजाकडे आहे. बकऱ्याचा बळी दिल्यानंतर मातंग समाजातील महिला देवाला ओवाळणी करतात. पूजा अर्चा झाल्यानंतर देवाला पालखीतून काढून श्रीमंत देवराज पाटील यांच्या पोटाला बांधून शिवणीच्या गाड्यामध्ये बसवतात. शिवणीचा गाडा उंबरठ्यापासून ते अंधार सज्जापर्यंत आणतात आणि तेथून श्रीमंत देवराज पाटील यांना देवासहित सजवलेल्या हत्तीच्या अंबराईत बसवतात आणि वाजत गाजत देव लग्नासाठी पेंबर येथून निघतात. तेव्हा लाखो भक्तगणांची रीगच्या रीग लागलेली असते. पिवळ्या भंडार खोबऱ्याची उधळण होते. सदानंदाचा येळकोट घे, मल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करीत भक्तगण भंडार खोबऱ्याची उधळण करतात. त्यावेळी पिवळ्या भंडाऱ्याने
पालपिंबर गाव जणू सुवर्णमय भासू लागते. हा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटते. पेंबर येथून गुरवाळीतून देवाची वरात वाजत गाजत तारळा नदीत उतरते आणि नदीच्या पात्रातून भव्य दिव्य अशी ही वरात पाहताना सारे विश्व भूमीवर अवतरल्याचा भास होतो. भक्तगण तन मन अर्पून मुखाने एकच जयघोष करतात. सदानंदाचा येळकोट घे, मल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार. या जयघोषाच्या तालावर देवाची वरात पुढे निघत असते. तारळा नदीच्या काठी पाली गावी मारुती मंदिराला वेढा घालून लग्न मंडपात श्री खंडोबा आणि म्हाळसा देवी यांचे लग्न लावले जाते. सारे वातावरण भक्तिमय होऊन जाते. हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर देवाला आणि म्हाळसाला बोहल्यावरती बसविले जाते. भंडार खोबऱ्याची उधळण होते. सारे रान हे पिवळ्या भंडाऱ्याने पिवळे होते. तेव्हा पालपेंबर हे सोन्याचे भासू लागते. देव बोहल्यावरती बसल्यानंतर सर्व भक्तगण आणि गावकरी पुजारी मंडळी खंडोबा आणि म्हाळसा या दोघांच्या रात्रभर सेसा भरतात. रुक्वतीचा आणि नाव घेण्याचा कार्यक्रम चालू असतो. रुक्वतीचा मान हा पाटील घराण्याचा असतो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देवाला पालखीत बसवून वाजत गाजत देवाची मिरवणूक काढतात. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देवाला पालखीत बसवून वाजत गाजत देवाची मिरवणूक काढतात. त्यावेळी पालखीचा मान भुई समाजाचा असतो. ही वाजत गाजत मिरवणूक पेंबर येथे देवळाजवळ येते. पालखी कासवाजवळ आल्यानंतर श्रीमंत देवराज पाटील यांच्या पोटाला देव बांधून देवळात नेतात. देवळात गेल्यानंतर देवाला गरम पाण्याची आंघोळ घालतात. आंघोळ झाल्यानंतर जोशी ब्राह्मणांकडून धुपारती होते. धुपारती झाल्यानंतर देवाच्या विश्रांतीसाठी देवाची शेज सजवली जाते. शेज सजवल्यानंतर देवाच्या विश्रांतीसाठी 5 मिनिटे मंदिराची दारे बंद केली जातात. 5 मिनिटांनंतर दरवाजा उघडून देवाला पुन्हा गरम पाण्याची आंघोळ घालतात. आरती होते आणि भक्तगणांना देवाच्या दर्शनासाठी द्वार खुले करतात. भक्तगण खंडोबाचे आणि म्हाळसा देवीचे दर्शन घेतात आणि आपली सुखदुःखे देवाला सांगून त्याच्या चरणी लीन होतात. यात्रेनंतर 5व्या दिवशी देवाची पाकाळणी होते. त्या दिवशी देवाच्या लग्नाची हळद काढली जाते. ही हळद श्रीमंत देवराज दादा पाटील, सौ पाटील आणि गावातील सुहासिनी यांच्या हस्ते काढली जाते. सारा गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण हळद काढण्यासाठी आलेले असतात. हा कार्यक्रम उशिरापर्यंत चालू असतो. त्यानंतर देव पारध्याला म्हणजे शिकारीला जातात. अशा प्रकारे यात्रेचा सोहळा पार पडतो. श्री खंडोबा देवास भंडार खोबरे, बेल दवणा या वस्तू प्रिय आहेत. श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला. त्यावेळीस देवाचे ते आकराळ विक्राळ रूप पाहून सर्व देवानी आणि ऋषी मुनींनी मार्तंड भैरवावर हरिद्रा चूर्णाची म्हणजे भंडाऱ्याची उधळण केली. म्हणून तेव्हापासून देवाला भंडार प्रिय झाला आणि युद्धात विजयी झाल्यानंतर देवावर भंडार आणि सुवर्ण मुद्रांची उधळण झाली. सध्या काळात सुवर्ण मुद्रा शक्य नसल्यामुळे
भक्तगण भंडार खोबरे उधळतात. श्री शंकराला बेलप्रिय आहे आणि खंडोबा हा शिवाचा अवतार असल्यामुळे त्याला बेल वाहतात. युद्धाच्या वेळी धवलगिरी पर्वतावर दवणा नावाच्या सुगंधित वनस्पतीने देवाला मंत्रमुग्ध केले, म्हणून देवाला दवणा प्रिय आहे. भक्तगण देवाला भंडार खोबरे बेल दवणा वाहतात. पूर्वी भक्तगण पोटी संतान नसले की खंडोबाला नवस बोलायचे, मला मूल होऊ दे, पहिले मूल तुला अर्पण करू, असा नवस करायचे. खंडोबा हे दैवत नवसाला पावणारे दैवत म्हणून पुराण काळापासून प्रसिद्ध दैवत आहे. हे दैवत भक्ताच्या नवसाला पावायचे. पहिले मूल जर मुलगा झाला तर ते मूल देवाला वाघ्या म्हणून सोडायचे आणि पहिली मुलगी झाली तर ती देवाला मुरळी म्हणून सोडायचे. त्यानंतरची होणारी संतती घरी राहायची. अशा प्रकारे भाविक मंडळी देवाचा नवस फेडीत होती. दी बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ऍक्ट नावाचा कायदा 1934 साली केला गेला. 1950 साली त्यामध्ये दुरुस्ती करून कायम करण्यात आला. त्यामुळे देवासाठी मूल सोडण्याची अनिष्ट प्रथा बंद झाली. आजच्या स्थितीला जर का भक्तांना मूल होत नसेल तर पहिले मूल झाल्यानंतर त्या मुलाच्या वजना इतके भंडार खोबरे उधळीण असा नवस केला जातो. खंडोबा भक्तांच्या नवसाला पावतात तेव्हा मुलाला तागड्यात टाकून त्याच्या वजना इतके भंडार खोबरे घेतात आणि यात्रे दिवशी देवाच्या पालखीवरती उधळण करताना आपणास दिसून येते. आज रोजी श्री खंडोबाच्या तीर्थाला वाघ्या आणि मुरळी आपणास पाहावयास मिळतात. ते नवरा बायको म्हणून संसार करतात. भाविक भक्तांना श्री खंडोबाच्या कथा आणि खंडोबा महिमा गीतातून ऐकून जागरण गोंधळाचे देवकार्य पार पडताना दिसून येते. खंडोबा हे कुलदैवत असल्यामुळे प्रत्येक कुटुंबात कुलधर्म साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत खंडोबाचे नवरात्र असते. हे चंपा षष्ठीचे नवरात्र म्हणून ओळखले जाते. तसेच पालाई गवळणीला पाली गावी याच दिवशी दृष्टांत दिला म्हणून षष्ठीला कुलधर्म साजरा केला जातो. त्या दिवशी खंडोबाला नैवेद्य म्हणून ठोंबरा, रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण यांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यापूर्वी तळी भरण्याचा विधी होतो. तळी भरून झाल्यावर हाती दिवटी बुदली घेऊन आरती करतात. खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला म्हणजे हळदीला विशेष महत्व असून खंडोबाचे लिंग, तांदळा, मूर्ती व टाक यांची पूजा अर्चा केली जाते. रविवार हा खंडोबाचा वार मानला जातो, कारण मल्हारी मार्तंड हा शिवभैरवाचा अवतार आहे. खंडोबाची पूजा अर्चा बहुधा गुरुवाकडून केली जाते. विशेष प्रसंगी रुद्राभिषेक वगैरे पूजा अर्चा ब्राह्मणांकडून केली जाते. पालपेंबर हे खंडोबाचे जागृत देवस्थान असून येथे भक्तगणांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. भक्तगण खंडोबा चरणी लीन होऊन आपली सुखदुःखे सांगू लागतात आणि त्याच्या भक्तीत न्हाऊन सदानंदाचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना करतात. खंडेरायाचा येळकोट घे, सदानंदाचा येळकोट घे, शिवमल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट जय मल्हार या गर्जनेने सारा परिसर दुमदुमून जातो. येळकोट येळकोट ही एक अद्भुत शक्ती आहे. या येळकोट घोषाने संसारात येणारी सारी संकटे निघून जातात. येळकोट हा शब्द येळू म्हणजे 7 आणि कोटी म्हणजे संख्या अशा 2 शब्दातून झाला आहे. येळकोटी महादेव आणि येळकोटी तपोधन असे प्राचीन लैखिक उल्लेख आढळतात. मार्तंड भैरवाचे सैन्य सप्तकोटी गणांचे होते म्हणून येळकोट ही घोषणा वापरली जात असावी. सदानंदाचा येळकोट घे, खंडेरायाचा येळकोट घे, शिवमल्हारीचा येळकोट घे, येळकोट येळकोट सदानंदाचा या गर्जनेनं पापाचे डोंगर भस्म होऊन जातात.
खंडोबाची एकूण 108 नावे आहेत. ही नावे पुढील प्रमाणे: ओम त्र्यंबकाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम जगदीश्वराय नमः, ओम त्रिपुरारये नमः, ओम जटायुटाय नमः, ओम चंदनभूषणाय नमः, ओम चंद्रशेखराय नमः, ओम गौरी प्राणेश्वराय नमः, ओम जगन्नाथाय नमः, ओम महारुद्राय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम शिववरदमूर्तये नमः, ओम गिरिजापतये नमः, ओम पशुपतये नमः, ओम कर्पूरगौराय नमः, ओम शंकराय नमः, ओम खगधराय नमः, ओम रजनीश्वराय नमः, ओम त्रिशूलहस्ताय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम कैलासपतये नमः, ओम पार्वती वल्लभाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम निराकाराय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम वीररूपाय नमः, ओम भुजंगनाथाय नमः, ओम पंचाननाय नमः, ओम दंभोलीधराय नमः, ओम मल्लांतकांत नमः, ओम मणिसूदनाय नमः, ओम असुरांतकाय नमः, ओम सर्पभूषणाय नमः, ओम असुरमर्दनाय नमः, ओम ज्ञानदानकाय नमः, ओम त्रिमूर्तये नमः, ओम शिवाय नमः, ओम मार्तंड भैरवाय नमः, ओम नागेंद्र भूषणाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम चंद्रमौलये नमः, ओम लोकपालाय नमः, ओम देवेंद्राय नमः, ओम नीलग्रीवाय नमः, ओम शशांक चिन्हाय नमः, ओम वासुकी भूषणाय नमः, ओम दुष्ट मर्दन देवेशाय नमः, ओम उमावराय नमः, ओम खगराजाय नमः, ओम रुड़ा निवराय नमः, ओम पिनाक पाणये नमः, ओम दशवक्त्राय नमः, ओम पंचदश नेत्र कमलाय नमः, ओम शूलपाणये नमः, ओम जगदीशाय नमः, ओम संग्राम वीराय नमः, ओम वागीश्वराय नमः, ओम भक्ति प्रियाय नमः, ओम भैरवाय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम भस्मोद्धराय नमः, ओम व्याघ्रांबराय नमः, ओम त्रितापहराय नमः, ओम भूत भव्य त्रिनयनाय नमः, ओम दीनवत्सलाय नमः, ओम हयवाहनाय नमः, ओम अंधकंध्वंसये नमः, ओम श्रीकंठाय नमः, ओम उदारधीराय नमः, ओम मुनितापशमनाय नमः, ओम जाश्वनीलाय नमः, ओम गौरी शंकराय नमः, ओम भवमोचकाय नमः, ओम जगदुद्धाराय नमः, ओम शिवसांबाय नमः, ओम विषकंठभूषणाय नमः, ओम माया चालकाय नमः, ओम निर्विकाराय नमः, ओम त्रिपुरहराय नमः, ओम हिमनगजा माताय नमः, ओम खगपाणये नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम कालाग्नि रुद्राय नमः, ओम धुर्जट्ये नमः, ओम त्रिताप शामकाय नमः, ओम अनंग दहनाय नमः, ओम गंगा प्रियाय नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वृषभध्वजाय नमः, ओम प्रेतासनाय नमः, ओम चपल खगधारणाय नमः, ओम कल्मष दहनाय नमः, ओम गणभैरवाय नमः।